सध्या महाराष्ट्राची स्थिती अशी वाईट आहे. स्वतः केंद्र सरकारनं कबूल केलेलं आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न हे शेतमजुरापेक्षाही कमी आहे. महायुतीच्या नेत्यांनी कबूल केलेलं होतं, आम्ही सत्ता आली तर कर्ज संपवून टाकू, सातबारा कोरा करू. सोयीस्कर त्याला विसरलेले आहेत. दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतायत, पण त्याला कुणालाही काही देणं घेणं पडलेलं नाही आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होतोय आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान देखील होत आहे. मात्र शेतकरी वर्ग नाराज आहे, कारण की सरकारमधील अधिकारी असो किंवा त्या भागातील कर्मचारी असो, हे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे करत नाही आहे. या सर्व गोष्टींच्या संदर्भात आवाज उठवणारे शेतकऱ्यांचे नेते माजी खासदार राजू शेट्टी सर आपल्यासोबत आहे. शेट्टी सर, सध्या राज्यातील शेतकरी खूप नाराज आहे, हवालदिल देखील आहे. शेतकऱ्यांचे जे नुकसान होते, पिकाचं नुकसान होते अवकाळी पावसामुळे, त्याचा पंचनामा करण्यासाठी सरकार बांधावर जायला तयार नाही. गेल्या महिन्यामध्ये पाऊस पडला, या महिन्यामध्ये पाऊस पडला, अधूनमधून सातत्यानं अवकाळी पाऊस पडतो आहे. गव्हाच्या कापणीच्या वेळी पाऊस पडला, नुकसान झालं. हरभऱ्याच्या कापणीच्या वेळी नुकसान झालं. वादळी वाऱ्यामुळं आंबा असेल, चिक्कू असेल, केळी असतील, या भाजीपाला असेल, फळपिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. गारपिटीमुळं नुकसान व्हायला लागलेलं आहे. पण दुर्दैवानं पंचनामेसुद्धा होत नाही आणि सरकारचं किंवा कुठल्या मंत्र्यांचंसुद्धा लक्ष नाही आहे. आणि शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकून घ्यायचीच मनस्थिती कोणाची दिसत नाही. सध्या महाराष्ट्राची स्थिती अशी वाईट आहे. स्वतः केंद्र सरकारनं कबूल केलेलं आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न हे शेतमजुरापेक्षाही कमी आहे. ह्याच्यापेक्षा अजून पुरावा काय पाहिजे? शेतकऱ्यांची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे. इतिहासामध्ये इतकी दयनीय अवस्था झाली नव्हती. महायुतीच्या नेत्यांनी कबूल केलेलं होतं, आम्ही सत्ता आली तर कर्ज संपवून टाकू, सातबारा कोरा करू. सोयीस्कर त्याला विसरलेले आहेत. हमीभावाच्या 20% जादा अनुदान देऊ, त्याला विसरलेले आहेत. हा सारा हिशेब जर बघितला तर शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतायत, पण त्याला कुणालाही काही देणं घेणं पडलेलं नाही आहे. अशा अवस्थेमध्ये शेतकरीच हवालदिल झालेला आहे. त्याला आधार देण्याची आवश्यकता आहे. परंतु आज दुर्दैवानं बघितलं तर विरोधी पक्षही जागृत नाही, विरोधी पक्षही सुस्तावलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं की आता शेतकऱ्यांनीच वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन संघर्ष केला पाहिजे. त्याशिवाय हे सरकार वाटणार नाही. पीक विम्याचा घोटाळा असो किंवा सगळे घोटाळे, कृषी मंत्र्यांना देखील बोलताना कबूल केलं होतं की पीक विम्यात घोटाळा म्हणजे त्याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे. मात्र यावर आता निर्बंध आणणं खूप गरजेचं आहे. कृषी मंत्र्यांनी देखील स्टेटमेंट देताना विचारपूर्वक बोलत नाही आहे. मग शेतकऱ्यांचा वाली सध्या कोणी नाही आहे. राज्याचे जाणता राजा म्हणून ज्यांची ओळख आहे, कृषी मंत्री जो राहिले देशाचे, ते शरद पवारांचं देखील शेतकऱ्याकडे लक्ष नसल्या जातं. शेतकऱ्यांकडनं बोलणं जात आहे. मात्र दुसऱ्या बाजूला राजकीय इनकमिंग सत्ताधारी पक्षाकडे जोरात सुरू आहे. मग शेतकऱ्यांचा वाली तरी कोण आहे सध्या? आता सध्या शेतकऱ्यांचं कुणालाही पडलेलं नाही. काही अंशी शेतकरी त्याला थोडासा जबाबदार आहे, कारण शेतकऱ्याला असं वाटलं की महायुतीच्या मागं गेलं तर आपल्याला काहीतरी मिळेल, कर्ज माफ होईल. त्यांची फसगती झाली आहे. परंतु त्याच्यानंतर आता उठाव केला पाहिजे. ज्यांनी आपल्याला फसवलेलं आहे त्यांच्या विरोधात उठाव करणं गरजेचं आहे. मग उठाव करण्याच्या ऐवजी शेतकरी सुद्धा हतबल झालेला आहे. आम्ही प्रयत्न करतोय सातत्यानं शेतकऱ्यांना उठवण्याचा, रस्त्यावर आणण्याचा, पण आम्हाला सुद्धा मर्यादा पडतात किंवा शेतकऱ्यांची म्हणावी तशी साथ मिळत नाही. माझं तर असं म्हणणं आहे की असं हतबल होऊन मरण्यापेक्षा लढून मरूया, परंतु एकदा उठाव करूया. आणि हा उठाव झाल्याशिवाय हे राज्यकर्ते वठणीवर येणार नाहीत. पीक विम्याचं उदाहरण घ्या की गेल्या 5 वर्षामध्ये या विमा कंपन्यांनी 10,500 कोटी रुपयाचा नफा कमावला. माझं तर असं स्पष्ट मत आहे की गेल्या 5 वर्षामध्ये एवढ्या नैसर्गिक आपत्त्या आल्या, खरं तर ह्या विमा कंपन्या दिवाळखोरीत निघायला पाहिजे होत्या. जर त्यांनी इमानदारीनं काम केलं असतं तर 100% दिवाळखोरीत गेल्या असत्या. परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांना, मग ते महसूल खात्याचे असोत, कृषी खात्याचे असोत, इथं मंत्रालयात बसलेले असोत, राजकीय नेते असोत, या सगळ्यांना हाताशी धरून या विमा कंपन्यांनी करदात्यांचा पैसा, कारण विम्याचा पैसा सरकार भरतंय म्हणजे तर काय, करदात्यांचा पैसा म्हणजे शेतकऱ्याचं नाव सांगून यांनी तिजोरीवर दरोडा टाकलेला आहे. आणि ते केवळ कंपन्यांनी टाकलं नाही, ह्यात मंत्रालयामध्ये सुद्धा हितसंबंध बसलेले आहेत.
आज साऱ्यांनी बसून मिळून ठरवलेलं आहे. कृषी मंत्री म्हणतायत की घोटाळा झालाय तर मग उघडकीस आणा, त्यांच्यावर कारवाई करा, ते सारं सत्य जनतेसमोर आणा. ते आणायला कृषी मंत्री काय घाबरतायत? त्यांना कोणी थांबवतंय का? काय त्यांचाही त्याच्यामध्ये हात आहे? त्यांचा हात नसेल तर कुणी घोटाळा केला हे सांगा. कुणी घोटाळा केला हे सांगायला कोणी तुमच्यावर दबाव आणत असेल तर ते सांगा. ते जमत नसेल तर मग खातं सोडून द्या. कारण कृषी मंत्र्यांनी खरं तर शेतकऱ्याच्या जखमेवर फुंकर घालायला पाहिजे. ते शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतायत. आणि असा कृषी मंत्री कधी आम्ही बघितला नव्हता. येत्या काळामध्ये राजू शेट्टी हे स्वतः शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा ते राज्यभर आंदोलन छेडणार आहेत का, उभं करणार आहेत का? कारण की आता एकमेव पर्याय म्हणून आता शेतकरी तुमच्याकडे बघत आहेत. मागचा महिना दीड महिना मी पूर्ण मराठवाड्यात विदर्भात होतो आणि पिंजून काढलेला आहे. 43-44 डिग्री तापमान असताना सुद्धा प्रचंड अशी मेहनत घेऊन शेतकऱ्यांच्या गाठीबिटी घेऊन शेतकऱ्यांना पेटवण्याचा प्रयत्न करतोय. एक दिवस असा येईल सारा महाराष्ट्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पेटवलेला तुम्हाला दिसेल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आपण जर विचार केला तर विधानसभेमध्ये फारसं त्यांना बहुमत मिळालं नाही, लोकांचा कल पाहायला मिळाला नाही. मात्र राजू शेट्टी हे स्वतः वैयक्तिकरित्या जो महामार्ग जातोय, आधी शक्तीपीठ महामार्ग जातोय, त्याला वैयक्तिकरित्या विरोध करताय असं सत्ताधाऱ्यांकडनं म्हणणं आहे. याचं कारण काय? असा तुमच्यावर आरोप केला जातोय. तुम्ही मुद्दामहून हेतुपुरस्सर शक्तीपीठ महामार्गाला विरोध करताय. या शक्तीपीठ महामार्गातून कमीत कमी 50,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार होणार आहे आणि तो आम्ही होऊन देणार नाही. एक तर हा रस्ता पूर्णपणे अव्यवहार्य आहे. कारण या रस्त्याला समांतर असा दुसरा नागपूर नाही नाही नागपूर रत्नागिरी हा जो महामार्ग आहे, राष्ट्रीय महामार्ग आहे, तो शक्तीपीठ महामार्गाला समांतरच आहे. तो नुकताच केंद्र सरकारनं पूर्ण केलेला आहे. पण तोच रस्ता आता तोट्यात आहे. ज्या एका टोलवरनं दररोज त्यांना 40 लाख रुपये टोल वसूल व्हायला पाहिजे. तिथं 9 ते 10 लाख रुपये टोल वसूल होतो. म्हणजे 25% क्षमतेच्या 25% तो रस्ता चालला आहे. मग त्याला समांतर दुसरा रस्ता करायची गरजच काय? आणि तो गरज असताना शेतकऱ्याच्या जमिनी कवडीमोल किमतीनं केंद्र सरकारनं देशभरामध्ये जे वेगवेगळे रस्ते बांधलेले आहेत, त्यातले त्यांचे जे मापदंड आहेत, साधारणपणे सहा पदरी रस्त्याला एका किलोमीटरला 30 ते 35 कोटी रुपये खर्च येतो. जर डोंगराळ जमीन असेल, खाली बेस पक्का असेल, कठीण खडक असेल तर 30 कोटी, ब्लॅक सॉईल असेल, एखादं पूल बांधावं लागत असेल, भराव टाकत असेल तर 35 कोटी. पण एका किलोमीटरला 35 कोटीपेक्षा जास्त खर्च येत नाही. हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या साईटवर तुम्ही जर गेला तर त्यांचे सगळे नॉर्म्स तुम्हाला सापडतील, त्यांनी बांधलेला खर्च सापडतील. शक्तीपीठ महामार्गाचा जो प्रकल्प अहवाल आहे तो 805 किलोमीटरला 86,300 कोटी रुपयाचा खर्च दाखवला आहे. म्हणजे एका किलोमीटरला 107 कोटी 60 लाख रुपये. हे 35 कोटी कुठं आणि 107 कोटी कुठं? एका किलोमीटर पाठीमागे 70 कोटी रुपये जर का तुम्ही भ्रष्टाचार करणार असाल तर विरोध करायला नको एक जबाबदार नागरिक म्हणून. कारण तो रस्ता शेवटी त्या रस्त्याला होणारा खर्च हा त्या भाविकांच्या टोलमधून वसूल होणार आहे. तो काय सरकारच्या फंडातून रस्ता होत नाही आहे, खाजगीकरणातून होतोय. आणि तो टोलमधनं म्हणजे 90 वर्षे टोल द्यावा लागणार आहे. म्हणजे 90 वर्षे सामान्य माणसाचा खिसा कापायला यांना आम्ही का परवानगी द्यावी दुसरा पर्यायी रस्ता असताना? एक जबाबदार नागरिक म्हणून, एक जबाबदार माणूस म्हणून माझा त्याला विरोध आहे. बरं, खरं तर ज्या पद्धतीने आता समोर अशी माहिती तुम्ही काही वेळापूर्वी बोलला, की आता सरकार ज्या जमिनीच्या मोबदल्यामध्ये जे 5 पट देणार होतं ते देणार नाहीये. नाही देणार. ही देखील माहिती नेमकं ती काय माहिती आहे? समृद्धी महामार्गाला पैसे चांगले मिळाले शेतकऱ्यांना आणि असं म्हटलं जातं की असं यांनी अफवा पसरवली की समृद्धीसारखं शक्तीपीठ महामार्गालाही पैसा मिळेल. परंतु 2022ला सरकार महाविकास आघाडीचं असताना एक कायद्यात दुरुस्ती झालेली आहे आणि त्यानुसार आता वाटाघाटीनं नव्हे तर सक्तीच्या भूसंपादनानं जमीन घेतली जाणार आहे कुठल्याही प्रकल्पाला. आणि त्यामुळं त्या सक्तीच्या भूसंपादनामध्ये सरकार सांगेल ती किंमत घ्यावी लागेल. कुठल्याही कोर्टामध्ये दाद मागता येणार नाही कारण त्याला 1956चा सक्तीच्या भूसंपादनाचा कायदा लागू होतो.
मग कवडीमोल किमतीनं तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी घेणार, त्यांना दाद मागायचा अधिकार ठेवणार नाही, त्यांना किंमत ठरवण्याचा अधिकार ठेवणार नाही, शेतकऱ्यांनी का जमिनी द्याव्यात हा विषय आहे. बरं, आता आपण एक राजकीय जे राजकीय घडामोडी घडत आहे राज्यामध्ये त्याच्याकडे बोलूया. दोन्ही पवार काका पुतणे एकत्र राहण्याच्या हालचाली सुरू झाल्या असं बोललं जाते. अनेक कार्यक्रमामध्ये दोघं काका पुतणे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार, सर्वेश्वरा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनेक बैठकांमध्ये एकत्र असतात. मात्र दोघांकडनं असं सांगितलं जातं की त्या संस्थेसंदर्भात बैठक होता, परंतु पडद्यामागे अशा अडचणी का दोघं एकत्र येत आहे. या समीकरणाकडे तुम्ही कसं पाहता? त्यांच्या देहबोलीवरून तरी केवळ सहकारी संस्थांच्या बैठकीसाठी ते एकत्रित येत आहेत असं काही वाटत नाही आहे. आणि हा संशय महाराष्ट्रातल्या सगळ्यांना पहिल्यापासूनच होता. आता तो हळूहळू खरा ठरायला लागलेला आहे. मात्र मग पक्ष फुटणं, अजित पवारने विरोध सत्ताधारी पक्षांसोबत आणि याच्या मागचं कारण काय असू शकतं? काय वाटतं तुम्हाला? म्हणजे लोकांच्या मनात आहेच नेमकं, पण तुम्हाला काय वाटतं एक राजकीय नेता म्हणून? नाही, एकूणच त्यांचं जर राजकारण पहिल्यापासून बघितलं तर सत्तेच्या बरोबर राहूनच राजकारण करायचं अशी त्यांची स्ट्रॅटेजी आहे आणि त्याला धरूनच आहे, ती काय चुकीचं नाही. पण अजित पवारांवरती भ्रष्टाचाराचे आरोप 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता आणि त्याच्या अगदी 2-3 दिवसानंतर त्यांनी सत्ताधारी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. म्हणून तर ते आघाडीत गेले ना, आणि त्यामुळे शांत झोपही लागते त्यांना आता काय चिंता नाही. तेच कारण आहे ना. स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका आता 4 महिन्यात घ्यावाचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना जो आहे कशा पद्धतीने तयारी करतो या निवडणुकीसाठी? आता सगळे चोर आहेत, स्वतःच्या स्वार्थासाठी कुणी कुणाचा हात धरायला तयार आहे. अशा परिस्थितीमध्ये विशेषतः ग्रामीण भागातल्या लोकांनी ओळखावं आणि चांगले जे लोक आहेत जे अजूनही तळमळीनं जनसामान्यांच्या प्रश्नावर लढतात, संघर्ष करतात, ते निवडून त्यांना जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या, नगरपालिकेच्या सभागृहात पाठवावं, यातच तुमचं हित आहे. आता महाराष्ट्रातल्या प्रस्थापित राजकारण्यांना बाजूला ठेवून कुठल्याही पक्षाच्या असोत नव्या नेतृत्वाला वाव दिल्याशिवाय महाराष्ट्राच्या जनतेला चांगलं नेतृत्व मिळणार नाही. आणि अशा प्रकारे जनता काही करत असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना जनतेबरोबर असेल. मात्र तुम्ही गेल्या महिन्यातच म्हणजे पंधरवीच्या महादेव जानकर आणि परत बच्चू कडू यांच्यासोबत एक आघाडी तयार केलेली आहे. ती आघाडी स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकीच्या संदर्भात तयार केली की त्या अनुषंगाने तुम्ही आता निवडणुकीला सामोरं जाणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या? छोटे पक्ष जे आहेत ते चळवळीतून आलेले पक्ष आहेत, अजूनही त्यांची नाळ जनतेशी आहे. त्यामुळे अशा प्रकारचे छोटे पक्ष, छोट्या सामाजिक संघटना एकत्र येणं शक्य आहे भविष्यामध्ये. बरं, सगळेच सत्ताधारी पक्षासोबत, कोणी भाजपा जात आहे, कोणी शिवसेनेसोबत जात आहे, शिंदेसोबत, अजित पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणी प्रवेश करत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा हे ठामपणे एकटे राहणार आणि सरकारविरुद्ध लढा देणार असं असणार की ते देखील वेळ पाहून आपली परिस्थिती म्हणजे काळानुरूप बदलणार? जायचं असतं तर आधीच गेलो असतो, पण जायचं नाही, कारण राजकारण हा काय आमचा पोटापाण्याचा धंदा नाही आहे. जे चुकतं, जे चुकीचं आहे त्याच्यावर प्रहार करणं आणि जनतेला न्याय मिळवून देणं हे आमचं काम आहे आणि त्यामुळे आम्ही आमच्या कामात समाधानी आहोत. धन्यवाद. तुम्ही हे होते राजू शेट्टी. ते म्हणतात मी फक्त शेतकऱ्यांच्या संदर्भात, शेतकऱ्यांच्या हिताच्या संदर्भात सरकारच्या विरोधात देखील ठामपणे उभं राहील आणि मी ज्या ठिकाणी माझ्या पक्षात मी पक्षाचा स्वाभिमानी शेतकरीचा जो सर्वस्वी ते आहेत मी आज समाधानी आहे. प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.